सुंदर रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची दादागिरी, मनमानी कारभारावर किंवा प्रशासन कडक कारवाई करणार, वाहतूकदारांचा प्रशासनास सवाल. नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल. मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे, सहसंपादक अदिल शेख. दिग्रस मानोरा रस्ता ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या वाहनांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास प्रशासनाकडून बजाव करण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळांना पोलीस स्टेशन मार्फत पत्र देऊन या रस्त्यावरून पुसद मार्गावरील बस आणू नये असे सूचित करण्यात आले. त्यांना पुसद बायपास मार्गावरून जाण्याची संमती दिली आहे. हा रस्ता वळवीचा असून प्रचंड वाहतूक या रस्त्यावर असतात. रस्त्याचे एका बाजूने सिमेंट कॉन्क्रीट काम सुरू असल्याने रस्ता अरुंद. त्यात शनिवारी दिग्रस शहराचा बाजार भरतो तेव्हा रस्त्यावर जनावरांची अन्नधान्याची खरेदी विक्री व्यवहार होताना दिसते. त्यामुळे आणखी रस्ता गजबजलेल्या अवस्थेत असतो. रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभ्या असतात. त्यात कॉटन मार्केटच्या दोन्ही बाजूला लोडगाडी हॉटेल व्यावसायिकांना गाडा भाड्याने घेतला खरा, पण तो आपली दुकान एका लोडगाडीवर विविध प्रकारचे नाश्ता तयार करून रस्त्यात पाण्याच्या बाहेर ठेवण्यात येते. त्यामुळे वाहतूकदारांना वळण करून वाहतूक करावी लागते. त्या लोडगाडीवाल्याची इतकी दादागिरी वाढली की रस्त्यावर दुकानासमोर एखादे दुचाकी वाहन ठेवण्यास मजाव करतो. तसा रस्ता त्याने विकत घेतला की काय, असा सवाल नागरिकांना पडला आहे. तेव्हा कॉटन मार्केटच्या बाजूला असलेल्या त्या लोडगाडीवर नाश्ता विकणाऱ्या स्थानिक प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. त्याने गाड्या भाड्याने घेऊन सुद्धा रस्त्यावर लोडगाडीवर नाश्त्याचे पदार्थ विकून रस्त्यावर अडथळा निर्माण करीत दादागिरी भाषा वापरतो. अशा दुकानदारावर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिक करताना दिसत आहे.